नमस्कार महाराष्ट्र, सर्वांना शुभ दुपार, शुभ सायंकाळ. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजचं आमचं सायंकाळचं जेवणाचं बेत आहे फिश फ्राय आणि फिश करी. तर सईचे डॅडा ऑफिसमधून आल्यानंतर आज सॅटर्डे असल्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की काय खायचं आपण, तर आज फिश फ्राय करते का बा म्हणून. तर त्यांनी आमचं इथे बोरगाव आहे, बुट्टीबोरीला बोरगाव आणि बोरीगावमधून त्यांनी छान ताजे मासे आणल्या होत्या. बघू शकता ही छोटी साईजची फिश आहे आणि त्यांनी म्हटलं की छान याला कट करून छान मॅरिनेट करून त्यावर रवा आणि तांदळाचं पीठ लावून छान फिश फ्राय कर आणि गरमागरम मला सर्व कर. तर त्यांची फरमाईश होती आज सईच्या डॅडाची, माझ्या हजबंडची. तर मी लागले तयारीला. सगळ्यात आधी मी फिश घेतलं, त्याला छान वॉश केले, त्याला कट केल्यानंतर मग मी जे आपला रेडीमेड मसाला असतो फिश फ्राय मसाला ते घेतला. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आलं लसणाचं पेस्ट टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तिखट, थोडंसं मीठ, थोडंसं धनिया पावडर, थोडं जिरा पावडर टाकलं. त्यानंतर थोडं निंबू टाकला, थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकला, थोडंसं बेसन टाकलं आणि पूर्ण मिक्सर जे आहे ते मी एका याच्यामध्ये मांड्यामध्ये मिक्स केल्यानंतर मग मी ते फिश केलं मॅरिनेट. कमीत कमी 15 ते 20 मिनटं मी छान फिशला मॅरिनेट केलं होतं. आणि तसंच ते मॅरिनेट होतपर्यंत मग माझ्या घरी तांदळाचं पीठ नव्हतं, तर मी काय केलं, तांदूळ घेतले थोडेसे. तांदूळ जे आपलं आहे पॅन आहे त्या पॅनमध्ये मी थोडंसं घी घेतलं, तूप थोडंसं किंचितभर तुपामध्ये मग मी ते तांदूळ जे आहे ते भाजून घेतले छान आणि मिक्सीमध्ये मी त्याला ग्राइंड केले. छान कुरकुरीत असं तांदळाचं पीठ रेडी झालं होतं. आणि मग रवा पण थोडंसं भाजून घेतला. तर तांदळाचं पीठ आणि रव्याचं मिक्सचर मग मी ॲड केलं आणि परत त्यामध्ये जे फिश फ्राय मसाला होता थोडासा ॲड केला. आणि मग मी ते मॅरिनेट केलेलं जे फिश आहे त्या रवा आणि तांदळाच्या पिठाच्या मिक्सचरमध्ये मी परत मिक्स केलं आणि मग फिश फ्रायमध्ये मी वरून ॲड करून त्या मिक्सचरला फिश फ्राय केलं. कमीत कमी 15 मिनटं मी छान फिश फ्राय केलं. शॅलो फ्राय केलं होतं मी, म्हणून थोडा जास्त वेळ लागला, कारण की त्याची डॅडा म्हणत होते की कमी तेलामध्ये आपल्याला फिश फ्राय करायची आहे. तर मी शॅलो फ्राय केलं होतं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान फिश फ्राय जी आहे ती रेडी झाली होती. आणि त्यानंतर मी त्याला फिश फ्राय केल्यानंतर मग मी सॅलेड तयार केला होता. सॅलेड नाही म्हणू शकत त्याला तुम्ही, ॲडिशनल त्यामध्ये चटणी किंवा ॲडिशनल तुम्ही म्हणू शकता. त्यामध्ये टोमॅटो घेतला होता, ऑनियन घेतला होता, कोरिअँडर, निंबू, थोडंसं तिखट, थोडंसं मीठ आणि थोडंसं जे आपलं स्प्रिंग अनियन ते घेतलं होतं मी. आणि छानपैकी सगळ्यांना वॉश करून घेतलं, सगळ्यांना कट केलं छान. आणि कट केल्यानंतर मी सगळ्या गोष्टी मिक्स केल्या आणि त्यानंतर थोडंसं टोमॅटो सॉस घेतला होता मी ॲड करायला त्याच्यासोबत फिश फ्रायसोबत खायला. तर तुम्ही बघू शकता असं मिश्रण मी आपलं फिश फ्रायसोबत खायला रेडी केलं होतं. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. हा मिक्सचर खूप मस्त वाटतो, हा खायला चविष्ट वाटतो. तर अशा प्रकारे जे होतं आमचं आजचं बेत होतं फिश फ्राय गरमागरम विथ सलाद, चटणी अँड टमॅटो सॉस. या मित्रांनो गरम फिश फ्राय खायला. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, छान कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट, टेक केअर अँड स्टे हेल्दी.